कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी देशातील नवयुवकांना सोबत घेऊन दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन उभारले होते। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले होते। या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी झाले। त्यानंतर अभिजित दिपके हे शहरात दाखल झाले। विमानतळावर येतात प्रसार माध्यमांनी अभिजित दिपके यांच्या भोवती गराडा घातला। अभिजित दिपके यांनी माध्यमांद्वारे बोलताना विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश आले आहे, मी खूप आनंदित आहे, पण त्याचबरोबर 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांचे रक्त वाहिले हे खूप वाईट झाले। त्यानंतरही त्यांचे मन भरले नाही। आंदोलक विद्यार्थ्यांना घरी जाऊन त्रास देण्यात येत आहे। हे विद्यार्थी आतंकवादी नसून देशाचे भविष्य आहे। सरकारला वेळेत जाग आली नाही तर विद्यार्थी सरकारलाही बदलतील असा इशारा दिला। अरे किसका मोबाइल है, पीछे ले। पीछे चलो, ओके हाजी भाई आपका मोबाइल पीछे लो यार, आगे में मागच्या 36 दिवसापासून जंतर आणि त्या मेहनतीला कुठे ना कुठे यश आले। देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे, त्याबद्दल खूप आनंद आहे। आणि आज जवळपास काही आनंद आहे। आणि दुसरी गोष्ट ही महत्वाची सरकार आहे, सरकारने सुधारावं। 20 जुलैला जो तुम्ही रस्त्यावर रक्त वाहिलं स्टुडंटचं, ते अतिशय वाईट होतं। तुमचं तेवढं रक्तही जर वाहून मन भरलं नसेल, त्यामुळे मी स्टुडंट्सला अजून पण तंग करताय का? वेगळ्या वेगळ्या राज्यात मी बघतोय भरपूर स्टुडंट्सला पोलीस घरी जाऊन तंग करते, अरेस्टच्या धमक्या देते, धमक्या देते। ते स्टुडंट्स आतंकवादी नाहीये, ते देशाचे, हे आपल्या देशाचं भविष्य आहे। आपल्या देशाच्या भविष्याला जर या सरकारला असं तंग करायचं असेल तर ह्या स्टुडंट्सने आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय।